हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी। तो कामने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी। समचरण सरोजम सादळेला मुदाबम, जगन्नीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसीमाला कंदनम कंजनेत्रम, सदैतवलहसम विठ्ठलम चिंता। जय हो हरी पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरी चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास दुका जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेनी, बोलतो वचनाती भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहे। आइए हनुमान विराजिए, आइए हनुमान विराजिए, आइए हनुमान कथा करो मत अनुसार
वा रे हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग महान भगवत भक्त माऊली महावैष्णव ज्ञानेश्वरी तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि मागणी या प्रकरणातला भंग आहे विठ्ठला देवा देवा मला हे दान दे कोणतं दान दे तुझा विसरण व्हावा मला हे दान दे आता देवाचा विसर आपल्याला 1 तास या ठिकाणी घडला पाहिजेत नाही महाराज म्हणतात हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा जगद्गुरु तुकोबरायाला महाराज परमात्म्याने खुद्द प्रश्न केला तुकोबराया अहो हे दान घेऊन तुम्ही करणार काय महाराज म्हणतात हे जर दान तुम्हाला प्राप्त करून दिलं मी काय करेल तुझी आवडीनं गुणगान गाईल गुण गाईन आवडी माझ्या जीवनातले खऱ्या अर्थाने ही सर्व जोडी महाराज जगद्गुरु तुकोबरायाला परमात्म्याने अतिशय सुंदर प्रश्न केला तुकोबराया सर्व तुम्ही सेवा करता कशा करता या ठिकाणी सर्व सेवा फक्त तुझं गुणगान गाण्याकरता करतो तुकोबराय बोलतात ज्यावेळेला असं बोलणं सुरू झालं ना त्यावेळेस मात्र परमात्म्याने अतिशय सुंदर प्रश्न केला जगद्गुरु तुकोबराय यावेळेला तुम्ही या ठिकाणी आलात मागणी मागता काय मागता तुझा विसरण व्हावा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा देवा तुझा विसर माझ्याकडून होता कामा नाही पण तुकोबराय ही मागणी कोणा करताय माझ्याच करताय दुसरी मागणी कोणा करताय गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी ही मागणी कोणा करताय माझ्याच करताय अहो तुमच्या करता काहीतरी मागा तुमच्या प्रपंचाकरता काहीतरी मागा धन मागा संपदा मागा तुकोबराय म्हणतात धनही मागणार नाही आणि संपदाही मागणार नाही का मागणार नाहीये कारण धनाच्या पाठीमागे 15 प्रकारचे अनर्थ असतात म्हणून धन मागणार नाही महाराज तुकोबराया राहिलं धन मागायचं राहिली संपत्ती मागायची पण तुकोबराय एक काम करा ज्याच्या करता तुम्ही एवढी धडपड करताय ज्या परमार्थाकरता एवढी धडपड करताय त्या परमार्थातलं अंतिम साध्य काय मुक्त होणे काय होणे मुक्त होणे तुकोबराया कमीत कमी मुक्ती तर मागा महाराज म्हणतात तुझी मुक्ती बी नकोय न लगे मुक्ती धन संपदा आओ तुकोबराय तुम्ही या ठिकाणी परमार्थातला मागत नाहीये प्रपंचातला मागत नाही मग नेमकं तुम्हाला हवंय काय महाराजांनी उत्तरार्धामध्ये सुंदर उत्तर दिलंय तुला द्यायचं जे ना तर संत संग देई सदा संताची संगती मला सदा नित्य घडावी ही माझी मागणी आहे पण त्यावेळेला महाराज परमात्म्याने फार सुंदर या ठिकाणी महाराज प्रश्न केला बरं का परमात्मा म्हणतात तुकोबराया परमार्थातलं तुम्ही या ठिकाणी प्रपंचातलं मागत नाही नवल नाही पण परमार्थातली मुक्ती जर नाही मागितली ना तर माणूस जर मुक्त नाही झाला तर त्याला परत जन्म घ्यावा बोला परत जन्म घ्यावा लागतो आणि परत जन्म घेणं सोपं आहे का नाकी तोंडी कृमी किडे गर्भाचं दुःख फार मोठं आहे महाराज म्हणतात गर्भी असता दिला दंड वरती पाय खालती तोंड महाराज एवढा दंड आहे कशामध्ये गर्भातला आहे महाराज तुकोबराय सांगतात तू आहे ना पाठीमांग तू आहे ना पाठीमांग मी हे दान का मागतोय या ठिकाणी दान का मागतोय त्याचं कारण आहे छोट्या दुःखातून जर मोठं सुख भेटत असेल तर छोटं दुःख माणसं वजा करायला या ठिकाणी तयार होतात बरोबर आहे की नाही छोटं दुःख वजा करायला तयार होतात फार सुंदर उदाहरण सांगितलं एका घरामध्ये चोर घुसला होता कोण घुसला होता चोर घुसला होता चोर घुसला महाराज त्या चोरानं काय केलं एका घरातून महाराज 10,000 रुपये चोरले किती चोरले 10,000 रुपये चोरले आता 10,000 रुपये चोरले तेवढ्यावर त्याचा कार्यक्रम भागला नाही म्हणून ते दुसऱ्या घरात घुसला आणि त्या घरात घुसला पण पहिलं गठुडं त्यानं काय केलं त्या कपाटावर ठेवून दिलं आणि ते कपाट फोडू लागला कपाट फोडलं त्यातलं महाराज गठुडं काढलं ते गठुडं होतं 5,000चं केवढ्याच होतं 5,000चं होतं महाराज दुसरं गठुडं महाराज हातामध्ये घेतलं तेवढ्याच घराचा मालक जागा झाला यालाच वाटलं पकडलं तर फार मोठा मार बसेल महाराज तेवढं गठुडं उचललं आणि पळायला लागला आणि त्या गडबडीमध्ये जे पहिलं गठुडं चोरलं होतं का ते कुठलं बोला कुठलं त्याच कपटावर ठेवून गेलं आणि महाराज ते पळून गेलं चोरी झाली महाराज अख्खं गाव गोळा झालं आणि ज्यावेळेस गाव गोळा झालं ना महाराज त्यावेळेस पाहापाय सुरू झाली किती पैसे चोरीला गेले त्यानं सांगितलं कालच महाराज या ठिकाणी सोयाबीन विकली होती
आणि 5,000चं गठोडं आणलं होतं आणि कपाटात ठेवलं होतं. तेवढं मात्र काय झालं, चोरीला गेलं. महाराज पहापाय सुरू झाली आणि पाहत असताना एकाच लक्ष कपाटावर गेलं. कशावर? तेवरच्या गठोडं. म्हण, कारण याच्यात काय आहे? त्यांनी ते हातात घेतलं आणि सोडलं. त्यात पैसे किती सापडे? बोला किती सापडे? 10,000. किती सापडे? 10,000. आणि गेले किती? गेले किती? मग खरं सांगा, फायदा झाला का तोटा? बोला बोला, काय झाला? फायदाच झाला ना. अशी चोरी दररोज होत्या ना. बरोबर आहे का नाही? अशी चोरी दररोज होत्या ना. कोणाच्या घरी? तुमच्या नाही, माझ्या घरी. बरोबर आहे का नाही? मला खरं सांगा, मला चोरी होणं वाईट आहे, पण त्या एका चोरीच्या पाठीमाग जर डबलचा फायदा असेल तर ती चोरी चांगली आहे. तसं गर्भाचं दुःख वाईट आहे, पण महाराज या गर्भाच्या पाठीमाग एवढं परमार्थाचं अवीट सुख जर भोगायला भेटत असेल तर महाराज म्हणे, तुका म्हणे गर्भवासी आणि सुके घालावे आम्हासी. कशा करता? गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाला 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 विठाला. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय तो म्हणजे असा की महाराज सालाबाद प्रमाणे चालू असला आपला अखंड हरिनाम सप्ताह. हे आपलं सप्ताहाचं किती वर्ष आहे? इकडं दुसरं आणि इकडं तिसरं. नेमका कितवा आहे? दुसरंच आहे ना. बरोबर आहे की नाही? दुसरं सांगितलं आहे ना, तिसरं सांगितलंय. आता ते कन्फ्यूज होते कार्यक्रम. सोबत गावातलीच का? बगरूचे आहेत का? नाही, बरोबर आहे. मग तुमचा काय दोष आहे? गाव दुसरं आहे ना. ऐका महाराज, दुसऱ्या वर्षामध्ये आपला सप्ताह पदार्पण करत आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे महाराज. सप्ताह होणं ही गोष्ट आनंदाची आहे. का आनंदाची गोष्ट आहे महाराज? एक लक्षात घ्या. अरे प्रत्येक गावात बिघडण्याची दुकान आहेत. बरोबर आहे की नाही? प्रत्येक गावात बिघडण्याची दुकानं आहेत. मला असं म्हणायचं आहे, जर प्रत्येक गावात बिघडण्याची दुकानं असतील तर कमीत कमी 12 महिन्यातून एक दुकान तरी चांगलं सुधारण्याचं असलं पाहिजे का? टाळी जोरात वाजवा. एक लक्षात घ्या. अरे एक दिवसभर मोबाईल चांगला चालावा असं वाटत असेल तर माणसाला 1 तास तो मोबाईल चार्ज करावा. बोलत चला, चार्ज करावा लागतो. दिवसभर मोबाईल चांगला चालावा असं वाटत असेल तर 1 तास चार्ज करावा लागतो. 12 महिने देवान मला चांगलं सांभाळास वाटत असेल तर 7 दिवस चार्जिंग करून घ्या, 12 महिने उतरणार नाही. विठाला हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा तुझा विसर होता कामा नाही. का? कारण विसरली तया थोर झाली. अभंग लक्षितून ऐका बरं का. काय होते, आपण कीर्तनकार कीर्तन करण्याकरता आणतो, पण सहसा कीर्तनावर त्या अभंगावर कीर्तन केल्या जात. थोडासा अभंग सोडला जातो. कसं होते, दारी होते देवळी, देवळीत लाकडं, महाराज एकीकडे ना अभंग. असं होता कामा नाही. तंत अभंग सोडवण्याचा प्रयत्न करतो. फक्त लक्ष देऊन ऐका. विठ्ठला विठ्ठला. हो महाराज, जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरशी एकनिष्ठ वारकरी होते. ज्यावेळेला पंढरपूरला निघाले आणि पंढरपूरला जात असताना महाराज झाला विषय असा, जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस निघालेत ना महाराज, जात असताना महाराज दरकोज दरमुक्काम करत निघाले होते. पंढरपूरचे एकनिष्ठ वारकरी होते. पण प्रश्न असा आहे, वारकरी म्हणायचं कोणाला? वारकरी कोणाला म्हणायचं? जो शुद्ध एकादशीला आळंदीला असतो आणि वैद्य एकादशीला पंढरपूरला असतो, त्याचं नाव वारकरी आहे. असे जगद्गुरु तुकोबाराय महाराज पंढरपूरच्या वारीला निघाले आणि वारी करत करत दरकोज दरमुक्काम करत 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 पंढरपूरला पोहोचले. आणि पंढरपूरला पोहोचले, चंद्रभागेमध्ये स्नान केलं. चंद्रभागेमध्ये स्नान विधितो हरिकथा पूर्ण विधी आटपली आणि परमात्म्याच्या दर्शनाकरता निघालेत. आता शॉर्टकट निघाले का? माझ्याकडे वेळ फार कमी राहिला, 1 तास उरला. भाग्यवान होता तो, त्याला 1 तास तरी उरला होता. बरोबर आहे का नाही महाराज? 1 तास भाग्यवान होता तो, त्याला 1 तास उरला होता. आता माझ्या पुढे असं महाराज त्या वाऱ्यावादनाचं गोंधळ माजलंय की नेमका टाइम घ्यावा किती. बरोबर आहे का नाही? आपली टायमिंगची वेळ किती ते किती आहे? बोला. 8:30. अरे बापरे, माणसं भारीच गेड्या. चांगला बकरा कापला तुम्ही. ऐका, 8:30 ते 10:30 वेळ नाही आपली. 8:30 ते 10:30 आपली वेळ आहे. पण आजचं कीर्तन 9 ते 11 आहे. आपलं आजचं कीर्तन 9 ते 11 आहे. बरोबर कीर्तन किती वाजता सुटेल मग बाबा?
12 कायच का आपली वेळ आहे 9 ते 11. किती आहे? 9 ते 11 वेळ आहे. आपलं कीर्तन बरोबर 11ला नाही सुटणार. मग सकाळी 4ला सुटेल का? आपलं कीर्तन 11ला सुटणार नाही. ज्या वेळेला 11 वाजतील ना त्यावेळेस कीर्तन सुटलेलं असेल. विठाला ऐका. महाराज जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरला आले. सर्व विधी आटपला आणि दर्शनाच्या बारी लागले. ज्यावेळेस दर्शनाच्या बारी लागलेत ना हळू परमात्म्याच्या समोर गेले. लक्षपूर्वक कीर्तन ऐका. परमात्म्याच्या समोर गेले आणि महाराज परमात्म्याकडे प्रत्येक भक्त येत होता त्यावेळेस परमात्मा कसा उभा राहत होता? कटेवर या ठिकाणी महाराज हात होते आणि समोर पाहत होता. प्रत्येक भक्ताकडे पाहत होता. पण जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस आले ना त्यावेळेस त्या परमात्म्यानं मान खाली घातली. का खाली घातली? कारण सेवेचं ऋण एवढं त्यांच्यावर साचलं होतं. एखाद्याचे पैसे जर आपल्याकडे असलेत ना तर समोरून तो जर माणूस आला तर माणूस एक तर मार्ग बदलतो नाही तर मान खाली घालतो. बरोबर आहे का नाही? तसं सेवेचं ऋण साचलं होतं. महाराज परमात्म्यानं मान खाली घेतली. जगद्गुरु तुकोबाराय समोर आले. परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि परमात्म्याकडे पाहिलं. परमात्म्यानं सुद्धा मान वरती केली आणि तुकोबारायाकडे पाहिलं. तुकोबारायाकडे ज्यावेळेस पाहिलं ना त्यावेळेस तुकोबारायाकडे असे पाहू लागले. कसे पाहू लागले? महाराज म्हणतात मागण्याची आस. हरी बोल. विषय तंतोतंत प्रमाण सुद्धा तंतोतंत. महाराज म्हणतात परमात्मा तुकोबारायाकडे कसा पाहू लागला? मागण्याची आस पाहे मुखाकडे. महाराज परमात्मा असा मुखाकडे पाहू लागला की तुकोबारांना आता म्हणावं की मला हे हवंय. बरोबर आहे की नाही? मागण्याची आस पाहे मुखाकडे. देवानं अपेक्षा केली तुकोबाराने काहीतरी मागावं आणि आपण मंदिरात गेल्याच्या नंतर देव म्हणतो कमीत कमी आणि एकदा तरी न मागावं. कारण आपण मंदिरात मागितल्याशिवाय राहत नाही. मंदिरात महाराज मागण्याचे 2 प्रकार आहेत. एक मागतो बाहेरचा आणि एक मागतो आतचा. बरोबर आहे की नाही? बाहेरही मागणारे असतात 1 रुपया द्या. बरोबर आहे की नाही? दादा 2 रुपये द्या. शिव म्हणजे सामान्य भिकारी. कोणता? बाहेरचा. आणि आतला? बाहेरचा 1 रुपया 2 रुपये मागतो आणि आतला कोटीनच मागतो. बरोबर आहे की नाही? अरे ज्याला काही कळत नाही ते सुद्धा देवाच्या मंदिरात गेलं तरी काही मातांना जात नाही. ज्या लेकराला स्पष्ट बोलता येत नाही ना ते सुद्धा म्हणते देव बाप्पा तुतात ठेव. बरोबर आहे की नाही? देवा सुखाचं ठेव. आता खरं सांगा त्या लेकराची मागणी साधी आहे का? देवाला त्याला सुखाचं ठेवण्याकरता मम्मी सुखाची ठेवणं लागते आणि मम्मी सुखाची ठेवण्याकरता पप्पा माय पप्पाच्या चांगल्या गप्पा हाणं झाल्या. ऐका पप्पा तो सुखात ठेवावा लागतोय. सगळ्या करता करण्याकरता मला पैसा लागतो. सगळं द्यावं लागतंय तरी ती मागणी पूर्ण होती. परमात्मा तुकोबारायाकडे पाहतात. मागण्याची आस पाहे मुखाकडे. चिंतिल्या रोकडे मनोरथ. महाराज फक्त मनात आणायचं पाहिजे होतं. तो परमात्मा दिल्याशिवाय राहत नव्हता. न सांगता तुम्हा राम राम. वा 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 वा. याची एंट्री तर भावना गवळीच्या पियेवाने झाली बा.
अशी एंट्री ही फर्स्ट एंट्री लास्ट एंट्री. मला प्रश्न पडा नेमकं भावनेकडे मागून यायला काय. विठ्ठला विठ्ठला. वा युवाई एक नंबर. टोपी काय रुमाल काय. वा 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 वा. चला लक्ष द्या आपल्याकडे. आता महाराज म्हणतात महाराज परमात्मा ज्या वेळेला उभा राहिला या ठिकाणी आशा करू लागला तुकोबराने काहीतरी मागण्याची. तुकोबराकडे पाहू लागला. तुकाराम महाराज म्हणतो परमात्मा काय पाहून राहिला बोल काहीतरी. महाराज तुकोबरायाकडे ज्यावेळेस परमात्मा पाहतात ना त्यावेळेस परमात्मा पाहत असताना परमात्मा म्हणतो तुकोबराया अहो काहीतरी मागा काहीतरी मागा. ज्या वेळेला असं बोलण्यामध्ये आलं ना त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात मनसी काही मागा हेची देगा. लक्षपूर्वक ऐका. हेची देगा हेची काय देगा अभंगाच्या पहिल्या चरणात. हेची वाजवा जोरदार एकदा. अतिशय सुंदर आणि गोड चाल. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. महाराज म्हणतात मनसी काही मागा हेची देगा हेची काय देगा तुझा विसरण व्हावा हेची देगा. मुळात तर आमची परंपरा आहे काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलाची रीत जाणत सो काही मागणी उचित आणि काही मागणी अनुचित. आता उचित कशाला म्हणायचं आणि अनुचित कशाला म्हणायचं जरा सोपं करून सांगतो. कळेल पचेल रुचेल आणि समजेल अशा भाषेमध्ये. मला सांगा उचित कशाला म्हणायचं आणि अनुचित कशाला म्हणायचं. महाराज संक्रांतीला बाईनं नवऱ्याला साडी मागणं उचित का अनुचित. तुम्ही नका बघू संकुचित. बरोबर आहे का नाही. उचित का अनुचित. कसं आहे ज्याचं झालं तिथं बोला. कसं नाही सगळी कसं आहे उचित आहे. संक्रांतीला साडी मागणं उचित
बरोबर आहे का नाही? आणि ती मागितलीच पाहिजे आणि तिचा तो जन्मसिद्ध बोला अधिकार आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर ना? हा झालं ना. आता काय ताने झालं था मग मला. बरोबर आहे का नाही? मला साडी मागणं. आणि मग एक पुढचं बोलू का? बायको अशी असावी वट्यावरची. कशी असावी? बारक्या म्हणा अजून आलीच नाही. ऐका, बायको अशी असावी महाराज, तिनं नवऱ्याकडं कधीच काही मागितलं पाहिजे. बायको अशी असावी. आता तर खुश व्हा. बरोबर आहे का नाही महाराज? पण नवरा असा असावा. कसा असावा? पावसाळा सुरू झाला आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर दुकानात गेली. कशा करता? बोला कशा करता? छेत्री आणण्या करता. छेत्री आणण्या करता गेली महाराज. छेत्री आणण्या करता गेल्यानंतर महाराज बाईने सांगितलं, का हो दुकानदार दादा छत्री केवढ्यात दिली? दुकानदाराने सांगितलं, बाई 120 रुपये छत्री मला ही पडलेली आहे, तुला फार फार तर मी 20 रुपये कमी करतो, 100ला घेऊन जा. किती घेऊन जा? 100ला घेऊन जा. पण महिला मंडळी केवढीही वस्तू मोठी असू द्या, कशी मागायची ही यांना चांगलं माहिती आहे. निम्म्यात मागायची ताकद फक्त बायाच करू शकतात. बाय म्हणे 50ला दे. केवढ्याला मागितली ती ना? केवढ्याची वस्तू? केवढ्याची? 100ची. महाराज 100ची वस्तू 50ला मागण्याचं धाडस फक्त बाईच करू शकते. हे माणूस नाही करू शकत. नशीब चांगले महाराज, तारीख घेण्याकरता महिला मंडळी नाहीत. महाराज डिझेलवरच मारला असता. बरोबर आहे की नाही? ह्या म्हणले असते येताना तर उतारच आहे, जातानीच पेट्रोल लागते. सिद्धांत महाराज हा आहे. केवढ्या छत्री दिली? म्हणे महाराज 50ला. 50ला मागितल्यानंतर मला ती बाई कोल्ह्याचंद दुकानदार तर गारच झाला बा. दुकानदार म्हणला, बाई 50ला भेटू शकत नाही, मलाच 50ला पुरली नाही. एक काम कर, बवणीच्या पारी तू आलेली, मी सहसा बवणीच्या पारी गिराईक दुकानदार वापस लावत. बोला वापस लावत. एक काम करा, तुम्ही 50ला मागितले, मी 100ला सांगितली, तुम्ही दिले का मी घेतले का? एक काम करा, माझे 100 राहू द्या आणि तुमचे 50 राहू द्या. 80 घेऊन जा. केवढ्याला? बोला केवढ्याला? 80 घेऊन जा. बाई म्हणे मग 40ला द्या. ती अशी निम्यातच यायची बा. हो बाई म्हणे 40ला द्या. त्या वाटलं कायच करावं आता बापा, बोनीच्या परी गिरायक आले, डोक्याच्या वरच आले, करावं तर काय करावं? तो म्हणे, बाई एक काम करा, तुमचे 40 राहू द्या आणि मपले 80 राहू द्या. एक काम करा, 50ला घेऊन जा. बाई म्हणे आता 25ला द्या. ती अशी निम्यातच याची बा. दुकानदाराला राग आला आणि दुकानदार म्हणे, बाई एक काम करा ना, फुकटच घेऊन जा. बाई पुढशी होती. बाई म्हणे मग फुकट द्या. 2 एक नाही 2 फुकट मागितल्या महाराज. मला सिद्धांत यातला हा मांडायचा आहे. बार्गेनिंगच्या बाबतीत महिला मंडळी अग्रगण्य असतात. सांगा ही मागणी उचित का अनुचित? अनुचित. काही मागणी उचित आणि काही मागणी अनुचित. महाराज म्हणतात काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलाची रीत जाणत असो मग काय दे, याची दान देगा देवा, तुझा विसर न भावा. तुकोबरा हे दान घेऊन तुम्ही करणार काय? गुण जोरदार एकदा. महाराज म्हणतात गुण गायीन आवडी हेची माझी सर्व परमान. असे शिक्षक येत फोर हाणूच नका आता. महाराज म्हणतात गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी जोडी जर कोणती असेल तर ऐसी जोडी करा. लक्षात नाही का? प्रमाण अनुसरून प्रमाण. ऐसी जोडी करा, नाम कंठी धरा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकोबराला परमात्म्याने प्रश्न केला, दोन्ही मागण्या माझ्या करताय, तुमच्या करता काहीतरी मागा. धन मागा, मुक्ती मागा, संपदा मागा.
येवायचा डान्स लय जोरदार बा गायन आवडी लय भारी एक नंबर. विठ्ठला 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 हो. महाराज म्हणतात बाबा रे गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी, पण हे घेऊन तुम्ही करणार काय? महाराज म्हणतात दुसरं काहीतरी मागा, धन मागा, संपदा मागा, मुक्ती मागा. त्यावेळेस मात्र जगद्गुरु तुकोबराय बोलतात धनही नको संपदाही नको. महाराज धनाच्या पाठीमागं काय? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? महाराज या ठिकाणी काहीच आपलं नाहीये. विचार करा, या ठिकाणी आपलं कोणीच नाहीये. महाराज बोलतात नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, अंतिल जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. खरं सांगा बाबा 100% प्रेम कोणाचं कोणावर असते? आता कोणाचं कोणावर असते? ही बाई कोणाचं कोणावर असते? कायच करावं महाराज. 100% प्रेम असतंय बायकोचं नवऱ्यावर, बरोबर आहे का नाही? माझ्या सिद्धांताला अवलंबून आहे बरं म्हणून सांगतोय. 100% प्रेम असतंय, पण ते प्रेम टिकतंय का? अजिबात नाही. ते 100% प्रेम कवरक राहते एक मुलगा होईपर्यंत. एकदा का एक मुलगा झाला 50% पोरावर, 50% नवऱ्यावर. कोणावर? बायकोवर. ही नेकरी पहा बरं, मी नेकऱ्याला बोलत नाही, नेकरी म्हणतात बोलतात, कसं करावं? ऐका 50% महाराज बायकोवर आणि 50% पोरावर. पण एकदा का पोराला पोरग झालं की 50% पोरावर, 50% नातवावर, नंतर म्हाताऱ्याच्या कुत्र्याच्या भाकरी संगच मांडवावर. हे प्रपंचातलं प्रेम आहे महाराज. या जगामध्ये या माणसाची जर तुलना बघितली संत महात्म्याच्या भाषेमध्ये, ती दुनिया नेमकी कशी आहे? महाराज कसं या ठिकाणी मला जगे आई रे बेमान दुनिया आई रे, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान. औरत को म्हणजे कोणाला? बायकोला मान आलाय, आई बापाला नाही राहिलाय. मुलगा आई 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 आई, कौरक आई. बोला कौरक आई. एकदा येत नाही बाई तोरक मग आई. एकदा का बाई आली की मग आई आई जाते आणि बाई बाई सुरू होते. या जगाचा इतिहास जर पाहला आणि या जनतेकडे जर पाहिलं ना महाराज, आपलं कोणीच नाही.
आपला आहे का कोणी? महाराज म्हणतात नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, अंतील जासील एकला प्राण्या, माझे माझे म्हणून नाही कुणाचं कोणी. महाराज म्हणतात या ठिकाणी कोणीच कोणाचं नाहीये, म्हणून या ठिकाणी धन नको, संपदा नको. पण या ठिकाणी तुकाराम महाराजाला परमात्मा म्हणतात अहो मुक्ती तर मागा. काय मागा? मुक्ती. नुक्ती नाही बरं, नुक्ती वेगळी आणि मुक्ती वेगळी. अभंगाच्या विषयाला धरून विषय महाराज, मुक्ती वेगळी आणि नुक्ती वेगळी. माणूस जर मुक्त झाला तर परत जन्माला येण्याची गरज नाही. आनंदाची डोही आनंद तरंग. पण एकदा का मुक्त झाला परत तो खाली येऊ शकत नाही. आणि मुक्त झालेले काय दिवे लावतात हे तुकाराम महाराज सांगतात. स्वर्गीची अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा, ही मुक्ताची अवस्था आहे. म्हणून देवा ही मुक्त नको. का? जर मुक्तात जर ताकद असती तर मुक्त झालेला जीव खाली येण्याची अपेक्षा केली नसती. म्हणून न लगे मुक्ती धन संपदा, तुला द्यायचंच ना तर काय दे, फक्त संत संग देई. म्हणून संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने की. हा आबा हरि बोल. बोला जा. वाह. टाळी वाजवा, टाळी वाजवा एकदा. महाराज म्हणतो बाबा रे, संताची संगतीत माणूस जर गेला तर त्या जीवाची अवस्था शिवापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. का? संताचे संगती मनोमार्ग गती. बोला, संताचे संगती मनोमार्ग गती. आकळावा श्रीपती येणे पण ते किंबहुना महाराज म्हणतात हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. हरी प्राप्ती शिवाय संताची प्राप्ती होणं शक्य नाही. म्हणून एके ठिकाणी फार सुंदर म्हणतात महाराज म्हणतात बाबा रे, सत्संगती खऱ्या अर्थाने हीच निमित्त परमात्म्याची प्राप्ती. हा शौम तेरे मिलने का सत्संग बहाना है, रोध तेरे मिलने का. टाळी 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 टाळी. एक आवाज 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 विको. टाळी, सर्वजण टाळी वाजवा. मथुरा में ढूंढ तुझे गोकुल में पाया है. टाळी 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 टाळी. वृंदावन की गलियों में मेरे शाम का ठिकाना है, शाम तेरे मिलने. हरि बोल. तेरे मिलने का सगही वाह. टाळी वाजवा एकदा. शाम तेरे मिलने का रोधी तेरे मिलने का. मथुरा में ढूंढ तुझे
मेरे शाम का ठिकाना शाम तेरे मिलने का। वाह 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 वाह, क्या बात है, जय हो। असा माहोल क्रिएट झाला, मला सुद्धा आवडेल। वा वा वा, तुकाराम महाराज 4 वेदाचं सार काढलं होतं एकत्र। हे 4 म्हणजे साधी आहेत काय? पखवाद आणि 3 गायक, पखवाद आणि 3 गायक हे साधे आहेत का मंडळी? मला हे 4 म्हणजे काय पाहायला लागते? तुकाराम महाराज 4 वेदाचं सार काढलं, त्याला फुलवरा म्हणतात। येदा हो द्या। हा फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, हाय फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, 4 वेदाचं फुलवरा बांधिलं, फुलवरा बांधिला, फुलवरा बांध। श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है। संताची संगती खरी ईश्वर प्राप्ती। त्या ईश्वराचं नाव जर संताच्या संगतीमध्ये घेतलं तर महाराज तो परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही। ते नाव कसं घ्यायचं? विठोबा कुमाई, हा विठोबा रे घुमाय, अतिशय सुंदर। महाराज म्हणतात तुका म्हणे गर्भवासीन सुखे घालावे आम्हासी। देवा या गर्भवासात दुःख जरी असेल पण तू जर पाठीमागा असेल तर खऱ्या अर्थाने सुखच आहे। आम्ही काय करू? तुझं आवडीनं गुणगान गाऊ। काय करू? तुझं आवडीनं गुणगान गाऊ। ते सर्वांनी गुणगान आवडीनं गायचं। एकदा सर्वांनी हातवरी करा, सरळ करा, सरळ सरळ सरळ। कीर्तन माझं 11च्या पुढे जाणार नाही पण 11च्या आत सुटणार नाही। सरळ हातवरी करा फक्त। वा काय बोलण्याकरता भरपूर एक कंबक्त घडी रोखणे रे असो। ई वाई सरळ हातवरी करा, सरळ। हां तसं। वा 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 वा, अतिशय गोड आणि सुंदर असं नियोजन महाराज आपण सर्वांनी केलंय। जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे येतं। काय पखवाद्य येतं, काय गायक येतं, काय वादक येतं। एक अर तुम्ही हातवरी करा, तुमचा नाही चालला विषय। सरळ 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 करा, सरळ 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 करा, इमानदारीने करा। एकाचाही हात खाली नसला पाहिजे। प्रत्येकाला हनुमंतरायाची शपथ आहे। पहा बरं आता हनुमंतराय म्हणले ताईट हात झाले की सगळ्याचे। सरळ करा, सरळ सरळ। गजर मुक्ताबाईचा हे चॅनल सर्वांना शूट करते। हात प्रत्येकाच्या वरी ठेवा बरं का, खाली अजिबात येऊ देऊ नका। आणि सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा बरं का। हा तुलेल हरी काना विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी काना विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा,
अतिशय सुंदर आणि गोड असं या ठिकाणी नियोजन आपण केलं. जेवढे धन्यवाद आपल्याला द्यावेत तेवढे थोडे आहेत. अतिशय गोड या ठिकाणी महाराज कीर्तन सेवा साजरी झाली. माझी भाषा कळली ना तुम्हाला? हो, नाही परदेशच्या महाराज कळलं नाही वाटतं काय केलं ती. भाषेतला फरक असतो, बरोबर आहे की नाही? भाषेतला फरक असतो. आता काही भाषेतला लय मोठा फरक आहे. त्या नांदेडकर जर कीर्तनकार गेला, तिकडची भाषा अशी महाराज कुठरोग आले, ते असं नाही म्हणत. मग काय म्हणतात ते? महाराज कुठरोग आल्या, मला आल्या, बाया बी आल्या आणि माणसं बी आल्या. नाही म्हणलं कुठरोग आल्या म्हणल्यावर मी धोतर सोडून खाली पण साडी तर घातली मी. कशातली? बरं 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 यात आल्यावाली अर्ध्यात नाही का? महाराज तिकडची भाषा आल्या. कोणीकडची? नांदेड साईडची. नांदेडच्या वरी थोडसे शिरा इकडे लातूरकडं. महाराज तिकडची भाषेत लय गोडी. महाराज आलाव का? आलाव का? जेवलाव का? ही तिकडची भाषा आहे. इकडे खानदेशातली वेगळीच आहे. आमनं तुमनं. इकडे आपल्याकडे काय म्हणतात? मले, बोला ना, मले तुले. इकडे अमरावतीच्या पुढे सारखा तिकडची भाषेत लयच गोडे बा. महाराज काय कळाला? भाषा बरं का, भाषेतला फरक आहे. तिकडे मी असं जेवाय बसलो, जेवण्याकरता शिरा होता. काय होता? शिरा होता. शिरा कसा असतो? बोला कसा असतो? अरे बोला बापा, कसा असतो? गोड असतो. अरे गोड तर असतो पण नरम असतो ना, बरोबर आहे की नाही? गोड असतो पण नरम असतो ना. महाराज शिरा ही अशी वस्तू आहे, शिरा हा असा पदार्थ आहे ज्याला दात आहे त्याची तर मजा आहे, पण ज्याला दात नाही ना त्याची लय मजा आहे. कशी? असा गोल गोळा करायचा आणि फेकायचा खणखणात. बरं नाही, असं शिरा वाढण्याकरता म्हातारा आलं म्हणे महाराज घ्या की त्याला का चावा लागते. काय म्हणे? त्याला का चावा लागते, नुसतं गिळास्त लागते. म्हणलं बाबा त्याला का चावा लागते, नुसतं गिळास लागते, पण ते पचाबी लागते. आणि नाही पचलं तर डबं घेऊन पळात लागते. भाषेतला काय असतो? फरक असतो. अतिशय सुंदर या ठिकाणी महाराज. आता तुमचा विदर्भशन आम्ही विदर्भातल्याचे बरं, आम्ही गेलेला आमचे बरं आहे महाराज. काही भाषेमध्ये माणसाला भाषा कळत नसते, पण या ठिकाणी जेवढ्या सोप्या भाषेत कीर्तन करायचा प्रयत्न होईल तसा मी प्रयत्न केला. महाराज म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. अतिशय सुंदर आणि गोड असं नियोजन आपण केलं. प्रत्येक कीर्तना शेवटी मी 2-3 मुद्दे मांडत असतो. एकदा माऊलीचं भजन करू आणि नंतर तेवढे मुद्दे मांडून सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर बघा, अतिशय सुंदर या ठिकाणी आपला कार्यक्रम चालू आहे. राजेव ऐका, एवढा सुंदर आपण या ठिकाणी मंडप टाकलेला आहे. सुंदर एवढे गायक बोलवले, सुंदर वादक बोलवले. एवढा मोठा सप्ताह होत असेल, एवढा मोठा खर्च होत असेल, तर मी आपल्याला विनंती केली राजाव, ऐका बरं का, मी आपल्याला विनंती करेल पावडे महाराज, सप्ताह एवढा मोठा जर होत असेल तर या सप्त्यातून काहीतरी परिवर्तन होणं महत्वाचं आहे. बरोबर आहे की नाही? काहीतरी परिवर्तन होणं महत्वाचं. अरे गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठल्याशिवाय राहत नाही. एवढा मोठा सप्ताह जर आपल्या गावामध्ये होत असेल तर काहीतरी गावामध्ये क्रांती झाल्याशिवाय तुम्हाला सप्ताह समोर सरकला पाहिजे. कमीत कमी महाराज राहिलं जास्ती 11 मुलांनी तरी माळी घातल्या पाहिजेत. किती मुलांनी? 11. बरोबर आहे की नाही? 11 मुलांनी तरी माळ घातल्या पाहिजेत. माझे मुद्दे संपोस तर मनाची तयारी करून घ्या, आपण शेवटी माळ घालायचा कार्यक्रम करू. बरोबर आहे की नाही? ध्यानात ठेवा, या कलियुगामध्ये सध्या माळ करायलाच किंमत आहे. आणि एक ताकद सांगतो तुम्हाला मी, तुळशीच्या माळीची ताकद अशी, ही माळ जर गळ्यामध्ये घातली आणि दररोज जर 108 जप केला या माळीचा, किती? 108 दररोज जर जप केला, कसलाही नवर तो थांबलेला असला तर लग्न झाल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे की नाही? सत्य महाराज, गुणाची लय मोठी पंचायत तयार झाली, श्री अवगुणित तयार झाले. बरोबर आहे की नाही? मला सांगायचा सिद्धांत हा आहे महाराज, एवढा मोठा सप्ताह जर गावामध्ये होत असेल तर काहीतरी क्रांती येते एखादी झालीच पाहिजेत. अतिशय सुंदर आपण नियोजन करता. शेवटचा मुद्दा मात्र हा आहे की महाराज आईवडिलाची सेवा करा, गोहत्या बंद करा, तिसरा मुद्दा भ्रूणहत्या बंद करा, आणि शेवटचा मुद्दा धर्माबद्दल जागरूक राहा. बरोबर आहे की नाही? आपण प्रकरण पाहतात, आपण हिंदू प्रकरण पाहतात, पण या ठिकाणी झोपलेले आहात, आपण दिसून आंधळे आहोत. बरोबर आहे की नाही? आज या इतिहासाचा जगाचा विचार जर केला, फार मोठी दुरावस्था भविष्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. ए बाळो, वरी बसले, आपला हिंदूंचा धर्मग्रंथ कोणता आहे? फक्त टाळकरी सांगू नका, कोणता आहे? इकडं हिंदूंचा धर्मग्रंथ कोणता आहे? सांगता येईल का?
तुम्ही पोरात मोडता का? मी पोरायला प्रश्न केलाय, बरोबर आहे की नाही? माणसाला साहजिक होईल. आपल्या मुलांना महाराज आपला धर्मग्रंथ कोणता ही माहीत नाही, ही शोकांतिक आहे, बरोबर आहे की नाही? कुठल्याही मुस्लिमाच्या लेकराला विचारून बघा धर्मग्रंथ कोणता, ते एका सेकंदात सांगते ते कुराण, बरोबर आहे की नाही? आपण आपल्या धर्माबद्दल जागरूक राहणं ही काळाची गरज आहे. सिद्धांत माझा यातला हाच आहे राजा हो, धर्माबद्दल जागरूकता खऱ्या अर्थाने हाच मोठा परमार्थ आहे. जाऊ द्या, दुसरा मुद्दा घेतो. दुसरा मुद्दा आहे आई वडिलाची सेवा करा. का सेवा करा? पंढरपूरचा देव पंढरपुरामध्ये आला ना, तो फक्त आणि फक्त आई वडिलाच्या सेवेच्या जोरावरती तो रोकाला. सगळं तीर्थाचे धोरे जे का माता पितरे, सर्व तीर्थांचे राजे जर कोण असतील त्या एवढी लेत महाराज. घडलेली घटना सांगेल. ज्या वेळेला महाराज माझी एमपीला शिंदवड्याला महाराज कथा होती, आणि आज मी एमपीतून आलोय बरं. ज्यांनी माझं स्टेटस पाहिलं त्यांना माहिती. रात्रीचं कीर्तन माझं राणीगाव, तालुका धारणी, जिल्हा अमरावती. म्हणजे या राणीगाव जाण्याकरता बुलढाणा, मुक्ताईनगर, ब्रहाणपूर म्हणजे एमपीत जावं लागते, तिकून यावं लागते. कारण सातपुड्या पर्वत तो आडवा असल्यामुळं तिथून आधी इथं कीर्तना करता आलोय. मागच्या वर्षी मला त्या कथेकरता गेलो होतो. येत असताना महाराज अमरावतीला एक वृद्धाश्रम लागला होता, आणि त्या वृद्धाश्रमामध्ये गेलो. मला काहीतरी आपण पावती फाडावी, आणि आतमध्ये गेलो. आणि गेल्याच्या नंतर महाराज एक वयोवृद्ध म्हातारा माझ्याकडे पाहू लागला. मी सर्व म्हाताऱ्या चौकशा करू लागलो, आणि चौकशी करत असताना महाराज एक म्हातारा माझ्याकडे सारखा पाहत होता. माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. म्हणलं बाबा काय पाहता? असं बोलता क्षणी महाराज म्हाताऱ्याच्या डोळ्यातून आसू आले, रडू लागलं म्हातारा. म्हणलं बाबा काय झालं? महाराज फार सुंदर बोलताय हो, फार सुंदर तुमचं व्याख्यान आहे, फार सुंदर तुम्ही संस्काराबद्दल त्या ठिकाणी बोललात. जीवनामध्ये मी जर माझ्या मुलाला संस्कार चांगले टाकले असते ना, तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. म्हणलं बाबा ही वेळ तुमच्यावर आलीच, नेमकं झालं काय? इतिहास तुमचा नेमका काय? त्या म्हाताऱ्याने आपला जीवनपट थोडक्यात सांगितला. त्या म्हाताऱ्याला विचारलं बाबा जमीन किती? म्हाताऱ्याने सांगितलं महाराज माझ्याकडे 35 एकर जमीन आहे. किती आहे? लक्षित कीर्तन आहे का? 35 एकर जमीन आहे. म्हणलं 35 एकर जमीन, 35 एकर जमिनीचा मालक कुठे आहे? वृद्धाश्रमात आहे. कशाची महाराज वानोळ आहे? हा एकच आहे, फक्त संस्कार नसल्याचे परिणाम आहेत. आणि संस्कार टाकायचं व्यासपीठ एकमेव जर कोणता असेल, हे व्यासपीठ आहे वारकरी संप्रदायाचं. मला सिद्धांत हा मांडायचा आहे. जेव्हा म्हातारा रडू लागलं, म्हणलं बाबा काय करतायत मुलं? म्हणजे महाराज मोठा मुलगा माझा या ठिकाणी ग्रामसेवक आहे, लहान मुलगा या ठिकाणी महाराज शिक्षक आहे. सुंदर प्रसंग त्या ठिकाणी मांडला. ज्यावेळेस अतिशय सुंदर प्रपंच चालू होता, आमच्याला असं ठरवलं होतं माझी दोन्ही मुलं शिकवायची. दोन्ही शिकवले, एकाला ग्रामसेवक केले, एकाला मास्तर केलं. आणि शिकवत असताना मला दोन्ही मुलं मोठे झाले, दोघांचे लग्न लावून दिले. महाराज ऐका ना, ज्यावेळेस 18, 19, 20 हा कालखंड सुरू झाला, आणि 2020 मध्ये कोरोना आला. काय आला? कोरोना आला. लक्षपूर कीर्तन आहे का बरं का? ज्यावेळेस कोरोना आला, आणि त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये महाराज, त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये माझ्या पत्नीला कोरोना झाला, आणि त्या कोरोनात त्या ठिकाणी माझी पत्नी सामावली, मरण पावली. ज्यावेळेस ती गेली, कोरोना संपला. आणि कोरोना ज्यावेळेस संपला ना महाराज, मी मुलांकडे राहू लागलो. पण एक मुलगा माझा तालुका ठिकाणी राहत होता, एक गावात राहत होता. माझ्या या 2 मुलांनी माझ्या 2 वाटण्या केल्या. ऐका बरं, 2 वाटण्या केल्या. 6 महिने म्हातारा एकीकडं, आणि 6 महिने एकीकडं. महाराज ज्यावेळेस त्या मुलांनी माझ्या वाटण्या केल्या ना, असं वाटलं होतं त्याच ठिकाणी जीवन संपून टाकावं. पण म्हणलं चला, हर चीज बार बार, जिंदगी एक बार. सगळ्या गोष्टी परत परत भेटतात, गेलेलं जीवन परत भेटत नाही. म्हणून या ठिकाणी मी जीवन ठेवलं, मुलांकडे राहू लागलो. पण मोठ्या मुलांकडे राहत असताना झाला विषय असा, एक दिवस रात्रीच्या टायमाला कीर्तना करता गेलो, कीर्तन करून या ठिकाणी कीर्तन ऐकून घरी आलो. आणि ज्यावेळेस घरी आलो ना, त्यावेळेस महाराज भूक लागली होती. स्वयंपाक खोलीमध्ये गेलो, काही आहे का केलेलं पाहिलं, काही नव्हतं. मुलाची खोली वाजवली, दरवाजा वाजवला, आणि वाजवल्याच्या नंतर महाराज आतून आवाज आला. मुलगा बोलला, काय म्हणताय बाबा? मुलाला सांगितलं बाबा रे मला भूक लागली. हळू आवाजामध्ये त्याच्या पत्नीने सांगितलं, हे बघा एवढ्या रातच्या मी स्वयंपाक करायला रिकामी नाही. हे गेले होते सप्त्यामध्ये, तिथं जेवण यायला पाहिजे होतं. आता मी स्वयंपाक करणार नाही. महाराज तो मुलगा सुद्धा काही बोलला नाही. मुलगा म्हणला बाबा तुम्ही जेवण आला नाहीत का? त्यावेळेस त्याने सांगला, अरे मला जायला उशीर झाला, कीर्तन सुरू झालं होतं. आणि कीर्तन सुरू झालं, मग सर्वच निघून घराकडे आले, तसा मी निघून घरी आलो. त्या ठिकाणी भूक लागली. बाबा झोपा आता रात्रभर, सकाळच्या बरी लवकर ती स्वयंपाक करेल.
ज्यावेळेस मुलगा असा बोलला, असं वाटलं याच ठिकाणी प्राण सोडून द्यावे. मनामध्ये भाव निर्माण झाला, जर आज माझी पत्नी असती तर ही वेळ माझ्यावर आली नसती. जर माझी आज पत्नी असती ना, तिने माझ्याकरता स्वयंपाक करून ठेवला असता. जर स्वयंपाक करून ठेवला नसता तर मी जर सांगितलं असतं तर याच ठिकाणी स्वयंपाक केला असता आणि मला जीव घातल्याशिवाय ती झोपी गेली नसती. मला काय सांगायचं आहे महाराज, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, एवढ्या कीर्तनातून महाराज आईवडिलाची सेवा जर मुलांची घडली ना, खऱ्या अर्थानं माझं कीर्तन सफल झालं असं म्हणेल मी या ठिकाणी. जीवनाची युती करत काय असेल तर आईवडिला सेवा आहे. आणि शेवटचा मुद्दा महत्वाचा आहे, भ्रूण हत्या, गर्भहत्या करू नका. आणि आता तर करूच नका, आता तर करूच नका. का करू नका? मी मागच्या 8 दिवसाला कीर्तनाकरता गेलतो, गावाचं नाव सांगणार नाही, आपल्यापासून 50 किलोमीटरच गाव आहे. तिथं 70 नवरदेवी. किती येतं आपल्या गावात? किती येतं तो वाकद? आपल्या गावात किती भरतात? ही पाळी आपल्यावर का आली महाराज? पहिल्या किती येतं? 35 45 आहेत का? आणि नवऱ्या किती येतात? 15. तुम्ही जाकडे सांगाले हो. ही पाळी कशामुळे आली? ही पाळी कशामुळे आली महाराज? हे आपलंच पाप आहे, आपल्या उदयाला आलं. जुन्या कालखंडामध्ये महाराज मारवाडी ब्राह्मण मंडळीला मुलगी विकत घ्यायची पाळी होती. आज ती पाळी आपल्याला येऊन टेकावी. लोक म्हणतात महाराज 1 रुपया हुंडा पाहिजेत नाही, फक्त काय पाहिजे? एकदा एवढा यो ढवळा पिवळा करायचा. कोण? नवरदेव. ही पाळी आपल्याला आली महाराज. का? गर्भहत्या केली आपण. अरे गर्भहत्या करायच्या माहिती आहेत रे, पण कशा गर्भहत्या करतात हे मात्र माहीत नाहीये. आम्ही ज्यावेळेला शिक्षण कालखंडामध्ये शिकायला होतो मानवतला, त्यावेळेस स्वामीजी सोबत कीर्तनाकरता गेलो होतो महाराज परळी वैजनाथला. तिथं डॉक्टर पकडला गेला होता. डॉक्टरचं नाव सगळं सांगेल तुम्हाला. डॉक्टरचं नाव आहे महाराज सुदाम मुंढे आणि डॉक्टरचं नाव आहे सरस्वती मुंढे. आपण पेपरला बातमी वाचलीच नाही, बरोबर आहे का नाही? या डॉक्टर आणि डॉक्टरनीनं महाराज 3 कुत्रे पाळले होते. किती कुत्रे पाळले होते? 3 कुत्रे पाळले होते. कशा करता? गर्भ खाण्याकरता. गर्भ खाण्याकरता. अरे गर्भहत्या करायची माहिती आहे, पण कशी गर्भहत्या करता हे मात्र माहित नाहीये. फॉर एक्झाम्पल मला टोपलं घ्यावं, त्यामध्ये पाणी घ्यावं, त्या पाण्यामध्ये मासा सोडावा. जसं तो मासा आनंदाने पोहतो ना, त्याच पद्धतीने महाराज ती आईच्या उदरामध्ये मुलगी ती गिरट्या घेत असते. पण मला सांगा, टोपल्यातलं पाणी जर बाहेर काढलं, टोपला आणि मासा जर ठेवला, काय होईल त्या माशाचं? तडफड तडफड करून मरेल ना. त्याच माध्यमातून आईच्या उदराचं नलिका यंत्राच्या माध्यमातून पाणी बाहेर काढतात, गर्भ कोरडा होतो. आणि गर्भ का कोरडा झाला तर महाराज त्या माता माऊलीला या ठिकाणी गर्भ मरण पावतो. त्या माता माऊलीला कळा येण्याचं निघल्याचे कळा सेतले करू बाहेर पडते. नाहीच जर बाहेर पडलं, शस्त्राच्या माध्यमातून महाराज त्याचे कुटके कुटके केल्या जातात आणि ते कुटके कुत्र्याच्या समोर नेऊन टाकल्या जातात. किती मोठं पाप आहे. अरे म्हणणं चालू आहे, 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या घाई, वंशाच्या पायी अग आई नको पणती विजू आई. माझी विनंती आपल्याला, माझ्या सर्व कीर्तन विसरला तरी चालेल, पण एवढा जरी बोध घेतला आणि एका जरी माता माऊलीनं गर्भहत्या केली नाही तर खऱ्या अर्थाने माझं कीर्तन सबल झालं असं म्हणेल मी. असो, अतिशय सुंदर आणि गोड आपण नियोजन केलं. सर्वांना धन्यवाद देतो. आणि महाराज आज बुलढाणा जिल्ह्यातला महाराज आपण बोलवला, बरोबर आहे की नाही? बुलढाणा जिल्ह्यातला महाराज बोलवला आणि रमेश दादाची इच्छा आहे गजानन बाबाच्या दरबारातलं आहे. आणि खरंच सांगतो, आज सकाळी गजानन महाराज दर्शन घेऊन आलो. कारण का, मी तिकून येताना शेगावला आलो, शेगावून इकडे आलो. पहिले दर्शन घेतलं आणि मग इकडे आलो. म्हणून त्या गजानन बाबाचे एकदा काय मोठ्या प्रेमाने भजन करायचं, बरोबर आहे की नाही? सर्वांनी टाळी वाजवा. गजानन
जय गजानन श्री गजानन जय गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन कीर्तन सेवा श्री संत गजानन महाराज चरणी अर्पण करतो। माऊली महावैष्णव यांच्या चरणी अर्पण करतो। सेवेला पूर्णविराम देतो। जितने मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझमें से कोई बात नहीं। विठल जी।